नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. तर हे आहे आमचं दुपारच्या जेवणाचं ताट. मस्तपैकी वरण, भात, साजूक तुपाची त्यावर धार, पोळी, भाजी आणि भरलेली कारली. इतकी चवीला छान लागतात भरलेली कारली. तुम्हाला जर कोणाला आवडत नसतील ना, तर अशी भरलेली कारली करा किंवा चॅनलवर कारल्याच्या कापांची रेसिपी आहे ती करून बघा. नक्की तुम्ही कारल्याच्या प्रेमात पडाल. कडू झालं म्हणून काय झालं, औषधी असतं ते, म्हणून ते खावं लागतं. आणि इथे मस्त फोडणीचं वरण आहे, ज्याला अशी झणझणीत फोडणी दिलेली आहे. पण सर्वात आधी ही सकाळची सुरुवात आहे, म्हणजे साधारण 9 ते 10 वाजले असतील. तर नाश्त्यासाठी मी काल रात्री इडल्या केल्या होत्या, तर त्याला फोडणी देत आहे. 4-5 इडल्या उरल्या होत्या, तर म्हटलं चला त्याचा इडली फ्राय बनवूयात. म्हणून मग इडल्या चिरून घेतल्या. साईडला चिरलेल्या आहे हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा. कारण इडली जर उरली तर शिळी इडली चटणीसोबत खायला मजा येत नाही आणि ती अगदीच ड्राय वाटते. म्हणून मग इडली फ्राय एकदम छान लागतो चवीला. कढईमध्ये घेतलेला आहे एक पळीभर तेल. आता आमचा मॅक्झिमम प्रयत्न हाच असणार आहे की तेल कमी वापरायचं, त्याचप्रमाणे स्टीलचेच भांडे वापरायचे. जमेल तितके आम्ही रिप्लेस करतो आहे. आणि त्याचबरोबर वजनसुद्धा थोडंसं कंट्रोलमध्ये आणायचं आहे. त्यामुळे घरचं अन्न, पौष्टिक अन्न खाणं आणि त्याचबरोबर बॅलन्स डाएट ठेवणं हा एक माझा मेन फोकस आहे. म्हणून मग एक एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. आणि वजन कमी करण्यासाठी मी एक्सरसाइजसोबतच जे आपण जेवतो ते 32 वेळा छान चावून खायचं, म्हणजे माइंडफुल इटिंग करायची. त्यामुळे आपोआप पोर्शन कंट्रोल होतो आणि वजन कमी व्हायला मदत होते. इंचेस लॉस होता, वजन कमी होतं, स्टॅमिना वाढतो. असे बरेचसे फायदे आहेत हळू जेवल्यामुळे. आता सुरुवात तर झालेली आहे आणि बघूयात कसं कधी वजन कमी होतं आहे. तर इथे नाश्त्यासाठी छान इडली फ्राय झालेला आहे, काढून घेते आणि कढई मग घासायला रिकामी करते मी. आणि तोपर्यंत सकाळचा चहा झालेला आहे, नाश्ता झालेला आहे, मुलांना दूध देऊन झालेले आहे. तर ओटा बघू शकतात. बऱ्याचशा गोष्टी ओट्यावर नाही म्हटलं तरी पसरतातच. आणि स्वयंपाक करायच्या आधी मला ओटा क्लीन लागतो, कारण भरलेल्या ओट्यावर मी स्वयंपाक करू नाही शकत. म्हणजे काय करायचं हेच सुचत नाही. म्हणून मग सर्वात आधी न लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवून देते आणि घासायची भांडी सिंकमध्ये. त्याचबरोबर ओटा स्वच्छ पुसून घेते, म्हणजे मग पुढचा स्वयंपाक करायला जरा ओटा फ्रेश दिसतो, छान दिसतो. नाहीतर मग ओट्यावर जर जास्त मेस असेल तर मग ओटा आपल्याला काम करावं असं वाटत नाही. म्हणून मग माझा प्रयत्न हाच असतो की जेव्हा कधी स्वयंपाक करायचा आहे, भले स्वयंपाक करताना थोड्याशा वस्तू आपल्याकडून ठेवल्या जातात, गर्दी होते ओट्यावर, पण जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा ओटा असा स्वच्छ ओट्यावर सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला छान प्रसन्न वाटतं. तर इथे आज करायची ठरवलेली आहे आम्ही कांद्याची पात. म्हणून मग मी जोपर्यंत इडली फ्राय करत होती तोपर्यंत आईंनी धुवून आणि मस्त चिरून ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर आज भरलेली कारलीसुद्धा करायची आहेत. मग आई ती वेळेवर चिरून घेत आहे, स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अगदी थोडासा असा काप करायचा आहे, एकाच साईडने काप करायचा आहे कारल्याचा, कारण आपल्याला त्यामध्ये भरायचे आहेत मसाले. तर मस्त घरची कारली होती इथे ही. तर छान कोवळी आहेत छोटी छोटी, तर आज ती करणार आहोत आम्ही. आणि काय करायचं, सुरुवातीला त्यांना मीठ लावून वाफेवर थोडंसं पाणी घालून वाफेवर शिजवायचे आहेत अगदी 5 मिनिट, म्हणजे मग तव्यावर पटकन फ्राय होतात. नाहीतर मग आपण तसेच जर फ्राय करायला ठेवले शॅलो फ्राय तव्यावर तर ते लवकर शिजत नाहीत आणि मसाले सगळे जळून जातात. म्हणून मग कढईमध्ये सुरुवातीला वाफेवर असे शिजायला ठेवलेले आहेत. 4-5 मिनिट शिजवायचे आणि त्यानंतर त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं, म्हणजे कडवटपणासुद्धा कमी होतो. आणि ही जी कांद्याची पात आहे, बघा हिरवा कलर बघूनच किती छान फ्रेश वाटतं आहे. तर कांद्याच्या पातीमध्ये आयरन असतं, विटॅमिन्स असतात ए, बी, त्याचप्रमाणे कॅल्शियम असतं. तर कांद्याची पात हेल्दी असते खायला. आणि आता डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे मुलांना की जास्तीत जास्त लिफी व्हेजिटेबल्स खाऊ घालायच्या. म्हणून मग प्रयत्न हाच आहे त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भाज्या खाऊच घालायच्या. कशा खाऊ घालणार आहे रेसिपी तुमच्यासोबत येतीलच. तर कांद्याची पात करण्यासाठी फक्त तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकायची, थोडासा लसूण आणि हिंग, आणि बस त्यावर कांद्याची पात ही परतवून घ्यायची आहे. अगदी सुरुवातीला थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण भाजी शिजून कमी होते. सुरुवातीला जास्त मीठ टाकलं तर उगाच खारट होईल भाजी, म्हणून. त्यानंतर टाकलेली आहे हळद आणि थोडीशी वाफ येऊन शिजू देणार आहे. त्यानंतर टाकायचं आहे लाल तिखट.
तोपर्यंत आईकडे बाजूला चेक करतायत वाफेचे म्हणजे कारले झालेत का, झाले होते ते. तर गॅस बंद केला आणि तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घ्यायची कारल्यासाठी. तर त्यासाठी घेतलेला आहे दाण्याचं कूट, त्यामध्ये टाकलेलं आहे आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, धणेपूड, हळद, हिंग, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तेल. हे सगळं मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे. म्हणजे तेल, मीठ, तिखट जे काही टाकलेलं आहे आपण ते छान एकत्र बाइंडिंग होईल त्याचं. तर इकडे कारले शिजून झालेले आहेत, थोडेसे गार होऊ द्यायचे. आता कारले गार होत आहेत तोपर्यंत साईड बाय साईड स्वयंपाक करायचा आहे ना, म्हणजे वेळ वाचतो. म्हणून मग अशा एक एक गोष्टी करतोय. त्याचा इथे वरण भाताचा कुकर लावून घेतो आहे. तर मी इकडे तांदूळ धुवत होती तोपर्यंत आईने कांद्याच्या पातीमध्ये टाकलेलं आहे तिखट आणि घालायचं आहे दाण्याचं कूट. बस अशी झटपट कांद्याची पातीची भाजी बनून तयार होते. चवीला खूप छान लागते. आणि अशा भाज्या जर आवडत नसतील ना तर काय करायचं, थोडंसं लसूण जास्त टाकला की चव एकदम छान लागते. तर इकडे डाळ तांदूळ भिजत म्हणजे धुवून घेतले होते मी. तर आम्ही नुसतं मुगाचं वरण करण्यापेक्षा ना त्यामध्ये थोडीशी मसूर डाळ टाकतो, म्हणजे एकदम घट्टसर वरण जे मूग डाळीचं होतं ते होत नाही मसूर डाळ टाकल्यामुळे. आणि मसूर डाळ हाय इन प्रोटीन आहे. तर आता कुकर चढवलेला आहे. तर साईड बाय साईड नंतर आम्ही करत आहोत हे जी कारली असतात त्याची जी बी असते ती काढून घेत आहोत. ज्यांना बी आवडते ते बी काही काही जण ठेवतात, पण आमच्याकडे आवडत नाही. म्हणून मग बिया काढून घेतल्या आणि त्याचं पाणी एक्स्ट्राचं पिळून घेतलं, म्हणजे मग त्याचा कडूपणा कमी होतो. आणि त्यानंतर असे मस्तपैकी मसाला त्यामध्ये दाबून दाबून भरायचा आहे. तर हे एक भरलेले कारले आणि दुसरे एक कारल्याच्या चकत्या, ह्या दोन रेसिपी म्हणजे जी चव आहे त्या पदार्थांची मला इतकी आवडते, तेव्हापासून मला कारले खरोखर आवडायला लागलेले आहेत. म्हणजे अगदी काहीच नाही टाकलं आहे बरं का, गूळ नाही टाकला आहे, साखर नाही टाकली, तरीसुद्धा इतके चवीला छान लागतात. तर असे भरल्यावर वरून हलक्या हाताने दाबायचे, कारण आपण ते एका साईडने शिजवणार म्हणजे भाजून घेणार आहोत. तव्यावर भाजायचे आहे. थोडंसं तेल सोडलेलं आहे. मध्ये मध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे जळायला नको. आता कारले एका साईडला होत आहे तर एका साईडला करायला घेतलेलं आहे फोडणीचं वरण. त्यासाठी लोखंडी कढई आहे म्हणून काळी दिसते. लोखंडी कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि लसूण घातलेला आहे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. तर हे छान असे खमंग फोडणी द्यायची आहे वरणाला. तुम्ही कोणत्या डाळीचं वरण करता कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल आणि आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब नाही करत आहे, असं करत नका जाऊ. एक सबस्क्रिप्शन तुमचं आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. तर मस्त कारले बघत तयार झालेले आहे. तर उलट्या साईडने जास्त शेकायचे नाही, नाहीतर मी दाण्याचं कूट सगळं कडक होऊन जातं, जळतं. तर इकडे भरलेली कारली बनवून तयार झालेली आहे. कांद्याची पात, पोळी, वरण भात, त्यावर साजूक तूप, असं मस्तपैकी चवदार जेवण आमचं बनवून तयार झालेलं आहे. आणि कसं असतं, स्वयंपाक करताना जर आपल्याला भरपूर पदार्थ करायचे असतील तर वेळ वाचवावा लागतो. त्यामुळे एकदा कुकर ठेवला की भाजी चिरायची कामं पहिले करायची, मग कुकर ठेवायचा. कुकर गार होतोय तोपर्यंत कणिक मळून घ्यायची, एक एक भाजी फोडणीला द्यायची. यामुळे कसं होतं, आपल्या स्वयंपाकाचा वेळ वाचतो आणि भरपूर पदार्थ बनवून तयार होतात. आय होप तुम्हाला आमचा कुकिंग व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.